तर मात्र आयोजकांना देखील त्या गोष्टीचा त्रास होईल. हेच कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना कल्याण पश्चिम शहर आयोजित कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आपल्या सर्वांचे लाडके शहर अधिकारी आर्किटेक्ट गणेशदादा नाईक साहेबांच्या वतीने आपल्याला भव्य आणि दिव्य स्पर्धा पाहायला मिळत आहे. सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके गणेशजी नाईक साहेब, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या वतीने जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राजाचं मायबाप प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. सामन्याला होतीये सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेसाठी. स्ट्रायकिंग एंड वरती सुनील विश्वकर्मा गांगुली, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पथू पाटील, बॉलिंग ट्रॅक वरती या टीमचा आयकॉन बॉबी पाहायला मिळेल. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 आणि दुसरीकडे निर्वाणा अँड आर्या 11. सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाज तयार. बॉबी बॉलिंग ट्रॅक वर, स्ट्रायकिंग एंड वरती डावखुरे हाताचे सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. पॉइंट मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये फिल्डर, आउटसाइड द सर्कल. स्विच हिट, फटका दमदार, मिळेल सिंगल. धावफलक 1 या आकड्यावरती. धावफलक ओपन झालंय. जाऊन सांगेल म्हणा शुद्ध तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, अरे तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची. कारण जी पहिली धाव असते फार महत्वाची असते. ती पहिली धाव आली. धावफलक 1 या आकड्यावरती. सुनीलच्या बॅट मधून आलेली सिंगल. धावफलक 1 या आकड्यावर मॅचला सुरुवात झाली. या धावफलक ओपन झालंय. 1 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. सर्कल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार बॉबी 1 धावफलकावर. यावेळेस या मॅचची गोल्डन विकेट. वाघाची शिकार झाली या मैदानाच्या आतमध्ये. सुनील विश्वकर्मा गांगुलीच्या खेळी जात असताना अंत गडी गमावला पहिला स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 संघाने. विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 संघाला. फलंदाज सुनील विश्वकर्मा या टीमचा आयकॉन आता मैदानाच्या बाहेर जातोय. बॉबीसाठी फार मोठी विकेट आहे. ज्यावेळी धावा बनवण्याची गरज होती त्यावेळी सुनील विश्वकर्मा गांगुली मैदानाच्या बाहेर आलेत. आता इनाट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतील. जीवन जीवन देखील नामवंत खेळाडू आहे. अभिषेकजी भालेराव सर आपल्याला पाहायला मिळतील, जे या संघाचे संघमालक पुरस्कर्ते आहेत. निर्वाणा आर्या 11. त्यांचं करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार बॉबी जबरदस्त गोलंदाजी करतोय, नो डाऊट ॲट ऑल. यावेळी ऑन साइडला वळवलाय. शनीच्या माध्यमातून मिस फील्ड झाली आहे. डीप मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट होईल आणि पंचांकडे अपील केली जाते. चतुर चालक प्रशांत होते आणि मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. धावफलक 2 या आकड्यावरती. मोडक महाराजांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आमचे आर्किटेक्ट गणेशदादा नाईक साहेबांचे ते गुरुवर्य आहेत. आणि आम्ही नेहमी म्हणतो विज्ञानाने कितीही केली क्रांती तरी अध्यात्माशिवाय नसेल सुख आणि शांती. आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे प्रथमेश सरांनी उल्लेख केला की महाराष्ट्र संतांची भूमी आध्यात्मिक भूमीमध्ये असे महामानव असतात, ज्या महामानवांमुळे खऱ्या अर्थाने या जागेची या संपूर्ण भूमीची पवित्रता राखून असते, तसे आमचे मोदक महाराज. आणि त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पथूच्या बॅटमधून हा कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह मात्र बॉल गेला गली क्षेत्रामध्ये. मिळेल पुन्हा एकदा सिंगल. धावफलक पुढे जाईल. फलकावरती 4 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. चेंडू झाले 4. धावफलक 4 या आकड्यावरती. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये जीवन आणि पथू पाटील 2 खेळाडू स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी उतरलेत. सुनील विश्वकर्मा जो एक जबरदस्त खेळाडू होता, ॲज आयकॉन या खेळाडूचं सिलेक्शन झालं, मात्र आता तो मैदानाच्या बाहेर गेलाय. आता बॉबी ॲज आयकॉन या टीमचा खेळाडू, अर्थातच निर्वाणा आर्या, तो देखील जबरदस्त कामगिरी करतोय. गली क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग विक्रमदादाची चांगली होती. लेग बायशी एकदा बॅट आणि एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. 5 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं
मैदानावरती मार्गस्थ आणि जबरदस्त गोलंदाजी बॉबीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. हे षटक फार महत्वाचं होतं दोन्ही संघांसाठी, कारण म्हटलं जातं वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली झाली तर मात्र स्काय स्क्रॅपर तुम्ही बनवू शकता. अगदी मैदानावरती तेच करायचा प्रयत्न, मात्र पहिली विकेट जवळपास दुसऱ्या बॉलवरती आली आणि त्यानंतर संघ थोडासा पाकपूटवरती पाहायला मिळतोय. स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11. यावेळेस बॉल बॅक मारायचा प्रयत्न, बॉबीची चांगली फिल्डिंग, पंचांकडे अपील, नॉट आउट. शेखर सरांनी नॉट आउट असा इशारा दिलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. ज्याप्रमाणे चातक पक्षी वाट पाहतो पावसाच्या एका थेंबाची, अगदी त्याचप्रमाणे आमच्या मान्यवरांची देखील वाट पाहत होते आमचे सर्व आयोजन समितीमधील मेंबर्स आणि मान्यवर मंडळींची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. सर्व मान्यवरांचं, मोडक महाराजांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं, आमचे आर्किटेक्ट गणेशदादा नाईक साहेबांचे गुरु आहेत आणि गुरूंची उपस्थिती फार महत्वाची असते, कारण आम्ही नेहमी म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरूंची देखील उपस्थिती आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडला. जाऊया तुर्तास मॅचच्या दिशेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आता दुसरं मैदानावरती सुरू होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला शनी पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मैदानावरती शनी पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये बॉबीने जबरदस्त गोलंदाजी केली. शनी देखील तितक्याच जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखला जातो. विक्रम नावाचा एक जबरदस्त खेळाडू या संघामध्ये देखील आहे. पाहूया विकी दादाचा एक्सपिरियन्स किती या संघाच्या कामी येईल. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. डिपिश कव्हर पॉइंट, डिपिश एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. एक खेळाडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इनसाइड द सर्कल थर्ड मॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतील. मिड ऑन आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफला एक फिल्डर, एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, पॉइंट मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 6 खेळाडू आहेत. विकेट मध्ये देखील एक फिल्डर, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये देखील एक फिल्डर, अगदी पंचांच्या मागेच पाहायला मिळतोय. यावेळेस मला वाटते 6 खेळाडू बाहेर आहेत, त्यामुळे पंचांनी हा नो बॉल दिलाय. नाही, साईड आर्म अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल. शनीचा मी विचार केला तर त्याची बॉलिंग ऍक्शन अगदी तशीच आहे. रिलीजिंग पॉइंट जो असतो अगदी खांद्याच्या जवळपास असतो, त्यामुळे का होईना त्याला नो बॉल आपण नेहमी देतो असं पाहिलंय. फलक 6 या आकड्यावरती. स्वर्गीय बंटीदादा पष्टे 11 वर्सेस निर्वाण आर्या 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. फलक आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल, जाऊन पोचेल 6 या आकड्यावरती. जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची देखील ओळख आहे. आता पॉइंटचा खेळाडू इनसाइड द सर्कल पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये थर्ड मॅन आणि फाईन लेग पॉइंट मध्ये एक फिल्डर इनसाइड द सर्कल. चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. चेंडूने पडल्यानंतर हरकत केली आणि म्हटलं जातं अगर गेंद में हरकत है तो गेंदबाज को बरकत है. जबरदस्त सुंदर गोलंदाजी मैदानावरती झाली आहे. अगदी काटा बदलणारा बॉल आणि त्यावरती फलंदाज संपूर्णपणाने संभ्रमात राहिले. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावफलक 7 या आकड्यावर, 7 ऑन द बोर्ड. यावेळेस यू मिस आ हिट. एकावरती एक दुसरा आयकॉन आता मैदानाच्या बाहेर जातोय. पथू पाटीलच्या खेळीचा होत असताना अंत. 7 वरती गडी गमावलाय दुसरा. पथू पाटील बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक मैदानावरती बसतोय, जो मात्र दुसरा. बाउंड्री क्रॉसिंग असेल याची नोंद करून घ्यायची आहे आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील याची देखील नोंद करून घ्या. बाउंड्री क्रॉसिंग असेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे बॉबीने गोलंदाजी केली त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून शनी देखील फार जबरदस्त गोलंदाजी करतोय. नो डाऊट ऍट ऑल.
जबरदस्त गोलंदाजी तो देखील करतोय. एकाच्या पाठोपाठ एक दोन महत्वाचे विकेट आता प्राप्त झालेत. प्रिन्स सारखा एक नामवंत खेळाडू जो फार चांगली बॅटिंग करतो तो देखील या संघाकडे. बॉबी सारखा देखील एक जबरदस्त खेळाडू. अमित दादा स्वतः आहेत, विक्रम दादा आहेत, त्यामुळे बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे. या टीमचा कॅप्टन विकी दादा स्वतः आहे, ज्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 7 धावा. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त बॉल. फलंदाज संपूर्णपणाने संभ्रमात राहिलेत. मागील बॉलवरती पतू पाटीलने ज्या प्रकारे बॉलला हँडल केलं, कुठेतरी तो देखील थोडंसं संभ्रमात होता आणि तिथे ऍडव्हान्टेज बॉलरला मिळाला आणि अगदी स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली म्हणून फलंदाज पीट झाला आणि त्यावरती विकेटचं पतन झालं. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, बॉबी कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. एकावरती एक, तिसरा हादरा, धक्के पे धक्का, विकेटचं पतन. अजून एक धक्का. निलेश अखेळीचा अंत. 7 या आकड्यावरती गडी गमावलाय. तिसरा धक्का बसलाय या टीमला आणि आता थोडासा बॅकफुट वरती या हा संघ अर्थातच स्वर्गीय बंडी दादा पष्टे 11. समीर नवीन बॅटर मैदानावरती 5व्या क्रमांकावरती. 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5व्या क्रमांकावरती देखील चांगला खेळाडू या संघाकडे अजून आहे, त्यामुळे त्याची देखील खेळी तितकीच महत्वाची आहे. समीर स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जीवन पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती शनी. आणि म्हटलं जातं हायवेवरती वळणारे रस्ते क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात. शनीच्या माध्यमातून तेच फेकले जात आहेत आणि कुठेतरी थोडंसं संभ्रमात राहतोय तो म्हणजेच गोलंदाज. स्वतः संभ्रमात दुसऱ्याला देखील संभ्रमात घालवतोय आणि इथे बॉल मैदानाच्या बाहेर. चौकार आलाय. दिल मांगे मोर आणि आलाय KWPL दमदार 4. चौकार. नशिबाच्या या 4 धावा आहेत. जिथे 1 धाव होती तिथे या 4 धावा गेलेल्या आहेत आणि चौकाराच्या साथीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा 11 पाहायला मिळतील. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावरती. 11 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीर पाहायला मिळतील सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती. कट करायचा प्रयत्न मात्र इथे ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. 12 या आकड्यावरती. अजून देखील शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या मॅच मध्ये पहिले 2 षटक संपूर्णपणाने निर्वाणा अँड आर्या 11 या संघाच्या खात्यामध्ये झुकले गेलेत, कारण काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये बॉबी ज्याने महत्वाची विकेट अर्थातच सुनील विश्वकर्मा त्याची विकेट घेतली. त्यानंतर पतू पाटीलच्या विकेटचा देखील अंत झाला. यावेळेस चेंडू हवेमध्ये पंचांकडे यूज अपील केली जाते. रिकन्सलेशन केला जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. विकेट. फलंदाज बाद. समीरच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय. चौथा. 12 या आकड्यावरती. आता मात्र स्वर्गीय बंटी दादा पष्टे 11 इज इन ट्रबल राईट नाव. थोडासा संघ बॅकफुट वरती आता नक्की पाहायला मिळेल. चौथा धक्का 12 या आकड्यावरती. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलंय 12 या आकड्यावर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवण्यात आलाय. आता योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. रिव्ह्यू घेण्यात आलाय. सो मॅनेजमेंट कमिटी
एका गोष्टीची नोंद करून घ्यायची दोन्ही संघ, जर कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आपल्याकडे नसेल तर ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. बेनिफिट ऑफ डाऊट अंपायरला दिला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. आणि फलंदाज बाद असतील. विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती समाप्त होईल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 या आकड्यावर. बघा बाहेरून कोणीही कॉल द्यायचं नाहीये रिव्ह्यू साठी. रिव्ह्यू जो आहे तो ऑन फील्ड जे खेळाडू आहेत आणि 10 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्यायची. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू गेलाय. बॅटिंग टीमने पुन्हा एकदा पॉवर प्ले घेतलेला आहे. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बॅटिंग पॉवर प्ले जो आहे, एखादा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि त्यानंतर बॅट्समनने बॅटिंग पॉवर प्ले घेतलं तर गोलंदाज चेंज होणार नाही याची पुन्हा एकदा सर्व संघांनी नोंद करून घ्यायची आहे. धावफलक 11 या आकड्यावर. 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. पृथ्वी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तिसऱ्या ओव्हर षटकामध्ये चरण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. स्ट्रायकिंग एंडवरती जीवन. यावेळेस पंचांचा इशारा नो बॉल. नो +1 एकूण 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. जसा नो बॉल आला तसाच तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सो तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. बॅटिंग टीमचा एक रिव्ह्यू होता, तो रिव्ह्यू ते लॉस झाले त्यामुळे ते रिव्ह्यू घेऊ शकणार नाही. बॉलिंग ऍक्शन साठी जो रिव्ह्यू घेण्यात येईल तो रिव्ह्यू नाही घ्यायचा ही विनंती आहे. येस, वाईट साठी देखील रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल याची नोंद करून घ्यायची आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो ग्राह्य धरला जाईल याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. धावफलक 13 आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल. नो +1 एकूण 2 धावा ऍड टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल फलकावर आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चांगला बॉल आहे, जबरदस्त बॉल. धावसंख्या फलकावर आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र स्थिरता धारण करत असताना 13 या आकड्यावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13. बघा धावसंख्या जी आहे ती मेंटेन ठेवली गेली आहे. जो ग्राफ आहे तो देखील मेंटेन आहे, मात्र विकेट गेल्यात. सो इथे पार्टनरशिप बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये जरी रन आले नाही तरी चालतील, मात्र मी म्हणेल इथे पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. साईड सेट होणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्यासाठीच आहेत. धावसंख्या 13 या आकड्यावरती. यावेळेस देखील जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. संपूर्णपणाने चरण देखील थोडेसे बॅकफुट वरती आहेत.
थोडंसं आपण टेक्निकल इश्यू आहे स्कोरिंग मध्ये. 14 धावा फलकावरती असतील, याची नोंद करून घ्यायची आहे. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती पृथ्वी आतापर्यंत 3 बॉल हाताळले गेलेत. 3 बॉल मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. धावफलक 15 या आकड्यावरती. जीवनच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. तिसऱ्या क्रमांकावरती तो आलाय 1 डाऊन आणि आता तो कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. प्रफुल्लजी बोले साहेबांच्या वतीने जीवनसाठी सुवर्ण संधी. जर चौकार लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. यावेळेस देखील जबरदस्त बॉल. बॅटची नक्की आपण पाहू शकतो एज देखील लागू शकली असती, मात्र इथे डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिरता धारण करत असताना 15 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 3 मध्ये. याची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस स्विच हिट. मात्र व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट. जबरदस्त एफर्ट. स्वतःला स्ट्रेच केलं पॉइंट क्षेत्रामध्ये आणि फिल्डिंगचा जबरदस्त नजराणा पाहायला मिळाला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गेट समोरच्या ज्या गाड्या आहेत थोड्याशा बाजूला काढा प्लीज, विनंती राहील. हँडल लॉक आहे. ब्लॅक पल्सर. आणि आपण डगआउट मध्ये जाऊया. मनीष सर आपल्यासोबत जॉईंट होतील. ते नक्कीच त्या डगआउट मध्ये काय वातावरण आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. येस, ओव्हर टू मनीष सर. थँक्यू सो मच प्रसन्न सर. आपल्यासोबत समीर जोडले गेलेत. आता इथपर्यंत आपण जी परिस्थिती पाहतोय ना, थोडीशी दुर्मिळ परिस्थिती आहे इथे. आता इथून काय आपण मेसेज द्याल, कारण 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि अंडरआर्म क्रिकेटना नेहमी जाणलं जातो. अगदी शेवटच्या काही क्षणांमध्ये एखाद दुसरी बाउंड्री आली, 2 ते 3 चौकार आले तरी देखील मॅच कलटणे आणि तो फायटिंग स्कोर आता आपण इथून किती बघताय? जवळजवळ 2 ओव्हरमध्ये 20 ते 25 रनांचा टार्गेट केला पाहिजे त्यांनी, तर मॅचला फाईट देण्यात मजा येईल. आणि आतापर्यंत 4 विकेट्स गेलेत. अजून आपल्या खेम्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये बॅटर्स आहेत की आतमध्ये जाऊन ते बाउंड्रीज मारू शकतात, चौकार मारू शकतात? हो, नक्कीच आहेत. असे बॅट्समन आहेत आमच्यामध्ये, ते खेळतील आणि मला पण आशा आहे की चरण आणि जीवन मॅच वाढवतील आणि हे बॅट्समन पण मॅच वाढवतील. हरकत नाहीये. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. जाऊयात आपण प्रसन्न सरांकडे पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 16 या आकड्यावरती. 4 महत्वाचे विकेट जरूर गेलेत. मात्र ज्याप्रमाणे समीर सरांनी उल्लेख केला, ज्याप्रमाणे मनीष सर डगआउट मध्ये जाऊन इंटरव्ह्यू घेतला की 20 ते 25 धावा, मात्र त्यासाठी 3 ते 4 मोठे फटके येणे इथे अनिवार्य आहे. मोठे फटके कुठल्या खेळाडूच्या बॅटमधून येतील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे. ऑन साईडला स्लॉक स्वीप मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेरचा बॉल वाईट पंचांनी घोषित केले. धावफलक 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फलकावरती. गोलंदाज देखील तयार. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाली. संपूर्णपणे गोलंदाजाने ट्राय जरूर केलं होतं की मी रनआउटची विकेट देखील कॅरी करू शकतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, मात्र तोपर्यंत चतुर चालाकी खेळाडू त्यामध्ये चरण आणि जीवन होते. एक धाव त्यांनी सहज रीतीने कंप्लीट केली. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 18 पाहायला मिळतील. लेस दॅन रन बॉल इक्वेशन सध्याच्या स्थितीला मैदानावरती मॅच रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी आता फ्रंट फूट वरती येण्यासाठी 1 ते 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. शनीच्या कांद्यावरती जबाबदारी ओव्हर नंबर 4 ची आणि शनीने इम्प्रेसिव्ह कामगिरी जरूर केली आहे या मॅच मध्ये. कुठेतरी शनीचं हे षटक देखील तितकंच महत्वाचं आहे, कारण चरण असे खेळाडू आहेत त्यांच्या बॅटला बॉल लागला, त्यांची बॅट जर चालू लागली तर मात्र धावा बनू शकतात. दुसरीकडे जीवन आहे, जो जीवन चांगल्या खेळाडू, चांगल्या बॅटिंगसाठी देखील आणि चांगल्या बॉलिंगसाठी देखील ओळखला जातो. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल. या चुका आहेत, या चुका टाळणं गरजेचं आहे. एका धावेने आम्ही संघांना हारताना पाहिलंय, त्यामुळे या चुका नंतर महागात पडू शकतात. आता रन बॉल इक्वेशन 19 धावा या फलकावरती आहेत. एक्स्ट्राच्या भरपूर धावा या षटकामध्ये गेल्यात. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. धावफलक 20 या आकड्यावरती. एखाद 2 व्हाईट बॉल, नो बॉल एखादा पडला, त्यावरती सिंगल आली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कल्लाटणी मिळू शकते. जिथे जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ स्वर्गीय बंटीदादा पष्ट 11 हा फ्रंट फूट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळेल.
यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग चांगली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो जरूर होता, मात्र एक धाव कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 21 पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मैदानावरती मार्गस्थ. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यात आलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला 22 पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 बॉलवरती जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न जो मात्र डेफिनेटली केला जाईल. हे षटक खासं महागडं ठरलंय कारण जवळपास एक्स्ट्राच्या 3 धावा आणि त्यानंतर ओव्हर थ्रोची 1 धाव, एकूण 4 एक्स्ट्रा धावा बहाल केल्या गेल्यात. चांगला बॉल आहे. जबरदस्त बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय शनीच्या माध्यमातून. हायवेवरती वळणारे रस्ते, क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात आणि त्याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण हा बॉल आहे. कारण ज्यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलत असताना फलंदाज जीवनच्या अगदी मनामध्ये कटाक्ष, क्वेश्चन मार्क निर्माण झाला आणि बॅटर संपूर्णपणे बीट झाले. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. प्रिन्सच्या हातामध्ये चेंडू विसावला. डान्सिंग डाऊन द विकेट, सेप आउट ऑन फटका, लाजवाब बॉल सीमारेषा पलीकडे सडक पे कडक बेधडक लॉंग ऑफला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून चौकार. शेवटच्या बॉल वरती हा चौकार आलाय. मी म्हटलं होतं की चौकार एखादा आला धावफलक पुढे जाईल. 26 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा या फलकावरती आहेत. 4 षटकांच्या अखेरीस आता शेवटचं षटक शिल्लक असेल. ओव्हरआर्म क्रिकेटमधील फार मोठं नाव अर्थातच अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम सापाड. सापाडचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून अतुल पाटीलची देखील ओळख आहे. तोच अतुल पाटील आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळायचा देखील फार मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. धावफलक 26 या आकड्यावरती 4 षटकांच्या अखेरीस. षटकार. यावेळेस मिस्टेक झाली या नशिबाच्या 5 धावा. वाईट प्लस 4 नशिबाचा पंजा. थँक्यू सो मच डीजे. पुढील मॅच विघ्न अर्था स्पोर्ट्स म्हणजे अतुल इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्यांचे विपक्ष SSCC म्हणजे आमचे DK दादा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. मिड मॅच मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. विघ्न अर्था स्पोर्ट्स SSCC दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. यावेळी झाली मिस्टेक. फलंदाज बाद. 5वा धक्का बसतोय 31 या आकड्यावरती. बॅटर शरदच्या कैचा अंत.
मारले तर 1000. एक झालंय अजून पाहूया 2 येतील का. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानावरती ऑन साइडला वळवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. जीवनच्या बॅट मधून हा जबरदस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चौकार आलाय धावफलक 40 या आकड्यावरती. जीवनच्या बॅट मधून आपल्याला 16 धावा पाहायला मिळतील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या जीवनच्या बॅटिंगसाठी. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. जब मसले बडे होते अपने टीम के लिए हमेशा जीवन खडे होते आम्ही सातत्याने उल्लेख करतो. 40 धावा या फलकावरती आहेत. 40 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि तिसऱ्या चौकाराला देखील 1000 रुपये परांगण पवार यांच्याकडून जीवनसाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील अगदी आपल्याला पाहायला मिळतोय अशा रीतीने एक धाव जी मात्र कंप्लीट होईल आणि धावफलक पाहायला मिळेल 41. 41 ते 42 धावांचं लक्ष असेल 5 षटकांमध्ये. ते म्हणजेच निर्माण आहे आर्या 11 संघाला. छनछननन पैंजण चांदीचा कमरबंद खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बुंदी काळी कुर्ती थँक्यू सो मच डीजे. घाली ती. थँक्यू सो मच. आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. एकीकडे विघ्न अर्था आणि दुसरीकडे SSCC. हॅलो. चला आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. SSCC आणि तो संघ फाईट करेल विघ्न अर्था स्पोर्ट्स या संघासोबत. एकीकडे DK आणि दुसरीकडे अतुल असे 2 नामांकित खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि तुर्तास आपण पाहू शकतो आपल्या सर्वांचे लाडके विकी फाफाळे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमच्या दादांचे अगदी जवळचे मित्र आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक KWPL च्या वतीने सहर्ष स्वागत. जाऊया आपण टॉस का बॉस कक्षामध्ये जिथे आपल्यासोबत दोन्ही संघांचे कॅप्टन जॉईंट होतील. अर्थातच DK दादा आणि अतुल आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण देखील टॉस करू. उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अशा आपल्या सर्वांचे लाडके युवा उद्योजक विकी शेठ फाफाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स वर्सेस SSCC अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. विकी शेठ फाफाळे साहेब जे युवा उद्योजक समाजसेवक आहेत. विकी दादा वेलकम. चला आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्या सोबत जॉईन झालेत. 5-5 ओव्हरची मॅच असेल आणि कॉल असेल SSCC या टीमच्या कॅप्टनचा. 5 ओव्हरची मॅच. छापा असा कॉल आणि पडलाय छापा म्हणजे टॉस जिंकला SSCC संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. सर्वात पहिले थँक्यू सो मच. मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू. सर्वप्रथम सकाळचं सत्र DK दादा अभिनंदन. आपण टॉस जिंकला. 5 ओव्हरची मॅच. डिसिजन फिल्डिंग. ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय. टॉस जिंका फिल्डिंग चूज करा. फिल्डिंग चूज केली आहे. समोर अतुल सारखा एक नामवंत खेळाडू आहे आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स 364 दिवस सोबत खेळता. आज एकमेकाच्या विरोधामध्ये खेळतायत. मनामध्ये फिलिंग काय? नक्कीच आम्ही बऱ्याच म्हणजे जवळपास एका वर्षानंतर समोरासमोर खेळणार आहेत. त्यामुळे थोडंसं त्यांचा सुद्धा संघ चांगला आहे. थोडासा दबाव असेलच. पहिला सामना असेल. सकाळ सत्र आहे. आम्ही आमचा बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. आणि फिल्डिंग करताय. समोर अतुल सारखा एक नामवंत खेळाडू आहे आणि नामवंत संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि काय म्हणशील दादा ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये तू देखील आहे. संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील? नाही भरपूर सारी मेहनत आहे आपल्या कमिटी मेंबर्सचं.
सगळे आभार मानेन. मी गणेश नाईक साहेबांचा आभार मानेन आणि आपले सर्व खेळाडू, सर्व संघमालक या सगळ्यांचे मी आभार मानेन. त्याचबरोबर आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे संघमालक संजय इचके यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं सहकार्य झालं. त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू सो मच. हे आपल्यासोबत होते SSCC संघाचे कॅप्टन. आपण अतुलकडे येणार आहोत. अतुल, टॉस हरला, टॉस जिंकला असता, डिसिजन काय होतं? नक्कीच आम्ही बॅटिंगच केली असते. आमचे 4 ते 5 प्लेयर अवेलेबल नाहीत. मागील वर्षी जो संघ चॅम्पियन झाला होता त्या टीमचा तू कॅप्टन होतास. मनावरती थोडंसं दडपण जरूर असतो. काय म्हणशील, बॅटिंग करत असताना किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? नक्कीच ग्राउंडचा विचार केला तरी ते 45 ते 50 प्लस पाहिजेलच. आणि जर विचार केला आमच्या DK दादाचा, DK दादा म्हणजे एक इमोशनल माणूस आहे. सर्वांना दिसतो की DK दादा रागीट माणूस आहे, पण मी पाहिलंय तो एकदम इमोशनल माणूस आहे. त्याला त्याच्या खेळाडूंवरती फार प्रेम आहे आणि त्याचे महत्त्वाचे खेळाडू म्हणजे प्रथमेश, त्यानंतर अतुल आणि त्यानंतर प्रणित. तू आज त्याच्या विरोधामध्ये खेळतोय. तुझ्या मनात काय फिलिंग आहे? नक्कीच असं काही नाही, क्रिकेट आहे. एक ना एक दिवस एकमेकाच्या अगेन्स्ट खेळायलाच लागतं ना. मॅचसाठी सर्व काही करायलाच लागतं. काय म्हणशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण आयोजन समितीबद्दल आणि विशेष करून आमचे गणेशदादा नाईक साहेबांबद्दल. नक्कीच आयोजन तर चांगलंच आहे. मागच्या वर्षी पण चांगलंच आयोजन झालं होतं, फक्त यावर्षी थोडं लेट झालं. मॅचसाठी शुभेच्छा असतील. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला SSCC या संघाने. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी विघ्न अर्था स्पोर्ट्स संघाला इन्व्हाइट केलंय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला, जिथे आपल्यासोबत जॉईंट होतील वेल्वेट व्हॉइस ऑफ विक्रोळी आणि मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सागर मोरे सर. ओव्हर टू यू. थँक्यू सो मच. मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं. आणि लहान मुलांनी पडदे सोडून मित्रांनो थोडं उभं राहायचं आहे. जे पडदे लहान मुलांनी पडदा सोडायचा आहे. तिकडे कोण आपला प्लेयर असेल तर लहान मुलांनी सर्वांनी पडदे सोडा. मित्रांनो, स्वागत आहे. एक कल्याण, त्याच्यात 2 प्रीमियर लीग. म्हणजे बघा कल्याणचं क्रिकेट केवढं मोठं आहे आणि कल्याणमध्ये क्रिकेटला खूप मोठा क्रेज आहे. हे मी खूप वर्षापासून पाहिलं आहे. त्यामुळे मुंबईत येऊन पण कल्याणच्या प्लेयरचा एक वेगळा दबदबा राहिला आहे. खूप चांगले संघ पण इकडून येताना पाहिले गेले आणि जॉर्ज 11 कल्याणचा गेले कित्येक वर्ष मुंबईत एक दबदबा पाहिला गेला. मग त्यात अशा अनेक प्रीमियर लीग पाहायला मिळाल्या. त्यात एक कल्याण वेस्टची प्रीमियर लीग देखील आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आपले आयोजक गणेश नाईक साहेब आणि संपूर्ण युवा सेना आज इकडे उपस्थित आहे. आज सर्वांच्या माध्यमातून एक चांगलं प्लॅटफॉर्म युवकांसाठी पण क्रिकेट झालं पाहिजे आणि आज या 8-9 मार्चला या कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचं आयोजन केलं जात आहे. मित्रांनो, पहिलीच मॅच आणि 41चं मला स्वतः टार्गेट आहे. 42चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर बॉबी, नॉन स्ट्राईक एंडला प्रिन्स. 42 धावा करायच्या आहेत. या बॉलर देखील लेग कट करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहे तिकडे आणि लाऊड अपील केली आहे. बट मला असं वाटतं फेकीत थोडा लेझी दिला थ्रो. जर थ्रो थोडा फास्ट दिला असता तर मला असं वाटतं चान्स होता. आणि अंपायरने थोडा आपण पाहिलं तिकडे रिव्ह्यू घेतलाय. सर्कल बाउंड्रीचा क्रिकेट आहे आणि चारी दिशेला बाउंड्री आहे. बट पडद्यावरून गेला तर तुम्हाला सिंगल आहे. पडद्याच्या वरून डायरेक्ट टप्पा पडून गेला तर तुम्हाला सिंगल आहे. ग्राउंड स्ट्रोकच पडद्याला लागला पाहिजे, अन्यथा डायरेक्ट लागला तरी बाउंड्री आहे. बघूयात आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि आज संपूर्ण कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सकाळी कल्याण स्टेशन पासून देखील आज सर्वकडे याच क्रीडा स्पर्धेची चर्चा आहे. कल्याण वेस्ट प्रीमियर लीग आणि खूप चांगले संघ, खूप चांगले प्लेयर या कल्याणने दिले. खूप वर्षापासून चांगलं क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट कल्याण, डोंबिवली, दिवा या परिसरात देखील खेळलं गेलं. मग पुढे अंबरनाथ, उल्हासनगर त्या परिसरातून देखील खूप चांगले बदलापूर, तिकडून पण खूप चांगले अंडरआर्मचं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं आणि अंडरआर्म क्रिकेटला त्यांनी पण गवसणी घातली आहे. थोडं क्रुशल डिसिजन आहे, आपण चेक करूयात. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला देखील आपण आज क्रीडा स्पर्धा पाहतोय. सर्व प्लेयर्सचं स्वागत आहे. सर्व आमचे आयोजक, त्यानंतर सर्व संघ मालक ज्यांनी इकडे आपला संघ खेळण्याकरिता उतरवला आणि बघूयात आता कुठला संघ उद्या चॅम्पियन होईल. आज पहिला दिवस आहे त्यामुळे थोडं छोटं ग्राउंड आहे, पण या ग्राउंडमध्ये तुम्हाला खेळताना एक वेगळी मजा. अंडरआर्म क्रिकेट जेवढं छोटं ग्राउंड तेवढा तुम्हाला डिफिकल्टीज आहेत.
तेवढा टास्क आहे, सोपा नाहीये. तर सर्वांना वाटतं की अंडरआर्म क्रिकेट अगदी सोपं आहे, बट सर्वात डिफिकल्ट खेळ कुठला असेल तर मला असं वाटतं अंडरआर्म क्रिकेट आहे. आमचे जितेंद्र कदम सर नॉट आउट, त्याचबरोबर शेखर धोत्रे सर ज्यांनी पण खूप चांगलं क्रिकेट या परिसरातून खेळले गेले, तसे आमचे शेखर धोत्रे. त्यानंतर आमच्या विक्रोळीचे जितेंद्र कदम चांगली बॉलिंग केले. बॉलर पहिली ओव्हर टाकत असताना रुपेशने फक्त 1 रन खर्च करत असताना चांगला स्पेल, गुड बॉलिंग. पहिलाच दिवस आहे आणि पहिलीच मॅच 42 चा पाठलाग करत असताना, बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टीम इस बार फ्लिक किया है और यहाँ पर अच्छी फील्डिंग, क्या बात है. मुंबईतील नव्हे तर महाराष्ट्रातील एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनील विश्वकर्मा गांगुली तिकडे होता आणि काय फिल्डिंग केली आहे. म्हणजे हे गांगुलीसाठी नवीन नाहीये. रोहन चिल्ले पण तिकडे बोलतात हे गांगुलीसाठी नवीन नाहीये, हा बॉल त्याला पकडायचाच आहे. आणि आज त्यांनी जी फिल्डिंग, मी गांगुलीची फिल्डिंग खूप वर्ष पाहिली आहे. काय बॉल अडवलाय, अफलातून फिल्डिंग गांगुली. जिकडे बॉल आहे तिकडे गांगुली आणि जिकडे गांगुली आहे तिकडे बॉल आहे, हे नेहमीच मी पाहिलंय. आणि काय अफलातून एफर्ट्स दिले गांगुलीने. संपूर्ण मुंबईने त्याची फिल्डिंग पाहिली आहे. गांगुलीची फिल्डिंग, गांगुलीची बॅटिंग, टायमिंगला टीमला रनची गरज असताना बॅटिंग पण गांगुलीने नेहमीच केली आहे. मग ते अंडरआर्म ओपन असू दे, टर्फ असू दे, 1-2-4 असू दे, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये गांगुलीची बॅटिंग नेहमीच पाहण्यासारखी राहिली आहे. स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर प्रिन्स या बॉलवर देखील पुन्हा एकदा इकडे मात्र मिस फील्ड. मित्रांनो, अशी फिल्डिंग करून चालणार नाहीये. बघा, सांघिक खेळ आहे, त्यामुळे प्रत्येकाचे एफर्ट्स तुम्हाला पाहिजेत. या अगोदर काय बॉल अडवला होता, त्याचा एक इझी बॉल सुटतोय.
स्ट्रायकिंगला लेफ्टी बॅटर आहेत. बघा एक फिल्डिंगने जर ही मॅच फिल्डिंग टीम जिंकू शकते. या बॉल एक वेगळी ऍक्शन आहे, ड्राईव्ह केलं गेलं तिकडे चांगली फिल्डिंग. क्या बात आहे, तिकडे जीवन होते आणि जीवनने बॅटिंग पण चांगली केली होती पहिल्या इनिंग मध्ये. जे फिनिशिंग टच जीवनने 2 बाउंड्रीजच्या लास्टला येऊन मारल्या त्या मॅचचं कुठेतरी कायापालट होऊ शकतं. एलईडी स्क्रीन पण तिकडे आपली ऑन होतीये. स्ट्राइक एंडला बॉबी. सर्कल क्रिकेट आहे बट पडदा बॉक्स आहे. पडद्या वरतून गेला तर तुम्हाला सिंगल आहे. स्ट्राइक एंडला बॉबी. या बॉलवर मात्र परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. शरणने अगदी चरणावरती बॉल टाकला आणि तिकडे डेलिब्रेटच्या रूपामध्ये कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. अंडरआर्म क्रिकेट प्रत्येक विभागात वेगळं क्रिकेट आहे, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला खेळणं सोपं नाहीये. कुठे रब्बर बॉलने खेळलं जातं, कुठे 10x बॉलने खेळलं जातं, कुठे कॅप्टनच्या बॉलने खेळलं जातं. या बॉलवर देखील चांगली फिल्डिंग. क्या बात आहे. अन्नूने पूर्ण जीव लावला तिकडे. बघा अन्नूकडून एक चुकी झाली होती बट अन्नूला सर्व टाळ्या येतात की वेल स्टॉप अन्नू. बघा चुकी होते बट ती चुकी तुम्हाला बिल्डअप करणं गरजेचं आहे. सिक्सरच्या बॉलने आज ही टुर्नामेंट खेळवली जाते. साऊथ मुंबई येत आलात तर तुम्हाला कवटी बॉलच्या देखील लाखाच्या पारितोषिक असलेले प्लॅस्टिक बॉलचं पण क्रिकेट तिकडे खूप चांगलं खेळलं जातं, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट एक वेगळाच क्रेज आहे. स्ट्राइक एंड लेफ्टी बॅटर प्रिन्स आणि बॉबी त्यांनी पण स्ट्रोक खेळले बट त्यांना यश मिळत नाहीये. गॅप शोधतात बट फिल्डिंग चांगली आहे. या बॉलवर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डर आहेत तिकडे. रन सिंगल फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगली बॉलिंग टाकली गेली चरणने. आतापर्यंत 10 रन्स झाले स्कोर कार्ड वरती. 32 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. कल्याण वेस्ट ही प्रीमियर लीग खूप दिवसांनी कल्याण वेस्टला आलो आणि खूप चांगलं डेव्हलपमेंट इकडे अगदी उंच इमारती पर स्क्वेअर फूट मला असं वाटतं कल्याणचा पण आता वरती आहे. मित्रांनो आपलं वेस्ट आहे त्यामुळे या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेलेत आणि चांगली फिल्डिंग. गुड बॉलिंग चरणसाठी. एकदा टाळ्या वाजवा. खूप चांगली बॉलिंग केली आणि इकॉनॉमी बॉलिंग करत असताना स्कोर थांबवला. पहिल्या 2 ओव्हर संपल्यात. रन झालेत 11. आता 18 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 31 रनची गरज आहे. म्हणजे एक 10च्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. आलेले सर्व मित्रपरिवार, सर्व आमचे मान्यवर, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना आयोजित कल्याण वेस्ट प्रीमियर लीग आयोजक आमचे गणेशजी नाईक. मित्रांनो थोडं काही करायचं आहे. एक टाइम लिमिट्स आहे. तुम्हाला त्या टाइम लिमिट्स मध्ये तुम्हाला सर्व काही कव्हर करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 31 रनची गरज आहे. 2 स्टँड पण आहे सर्व प्लेयर्सला बसण्याकरिता. स्वर्गीय डॉक्टर छत्रभुज फतेसिंग नाईक, त्याचबरोबर स्वर्गीय राजेंद्र जयंत देवळेकर साहेब स्टँड, त्यांचा पण आपण हे स्टँड जे प्लेयर्ससाठी सर्वांनी इकडे आयोजन केलंय. आणि इकडे पॉवर प्लेचा डिसिजन घेतला गेलाय बॉबीने. उद्या एक ऐतिहासिक सामना पण आहे, भारत विरुद्ध न्यूझीलंड, आणि संपूर्ण जगाचं लक्ष त्या मॅचवर असणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल. भारतीय संघ पण तिकडे तगडा आहे बट तिकडे स्टँटनर पण तगडा आहे आणि भारतीय संघाचा पण कॉन्फिडन्स चांगला की 5वी मॅच आपण त्या ग्राउंडवर खेळू. आणि मला असं वाटतं त्या ग्राउंडवर स्कोर होत नाहीये. 265 हायेस्ट आहे दुबईला, त्यामुळे भारतीय संघासाठी पण एक मोठा टास्क आहे. उद्या सर्व इंडियाची जर्सी घालून चेअरअप करतील भारतीय संघाला. बट आता कल्याण वेस्ट प्रीमियर लीग पण उद्या कोण जिंकेल त्यावर पण नजर आहेत. डीके पण यानंतर इनॅक्शन मध्ये ते पण बोलतात की आमचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. मित्रांनो 18 बॉल 31 करायचे आहेत. या बॉलवर फ्लिक केले गेले गॅप मध्ये आणि गॅप मध्ये स्ट्रोक खेळले गेले. बॉबीच्या बॅट मधून एक क्लासिकल स्ट्रोक, 4 रन. बघा फिल्डिंग जी सजवले त्याच्या अगेन्स्ट स्ट्रोक खेळले. सतरा बॉल मध्ये
27 रनची गरज आहे, म्हणजे 2 बाउंड्रीज वरती आहेत. या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, तिकडे ट्राय केला गेलं, बट सिंगल रन. सुनील विश्वकर्मा तिकडे होते, प्रयत्न केला गेला, बट 1 रन मिळेल. ही ओव्हर खूप महत्वाची आहे, कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. जर रन्स आले तर मॅच थोडी ग्राफ वरती जाऊ शकतो. पहिलाच दिवस आहे, पहिलीच मॅच, आणि सर्व कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचे सर्व मित्र एकत्रित येऊन एक चांगला ऑर्गनाइज, खूप चांगलं ग्राउंड, खूप चांगली खेळपट्टी आहे, खूप चांगल्या ट्रॉफीज आहेत. संध्याकाळी LED स्क्रीन आहे, तिकडे शार्पी लाईट्स पण लागल्यात. या बॉलवर देखील पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला, लाऊड अपील केली गेली, कॉन्फिडन्स चांगला होता, बॅटर आउट. आणि बॉबी स्वतःहून बाहेर निघाले की बॅटची एज लागली माझ्या. बॉबीला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता ओव्हर 40च्या पण टीम्स खूप चांगले कामगिरी करतात कल्याणमधून. मुंबईत पण ओव्हर 40चं क्रिकेट खूप चांगलं खेळलं गेलं. त्यात कल्याणच्या पण देखील अंडरआर्मच्या देखील खूप चांगले चांगले प्लेयर्स. कल्याण म्हणतात तर पूर्वी कबड्डी पण खूप चांगलं या परिसरातून खेळताना पाहिले मिळाले. 16 रन्स आलेत, 1 विकेट गेली आहे. बॅटर मयूर. कॅल्क्युलेशन थोडं बदललं गेलंय. 15 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 26 रनची गरज आहे. या 3 बॉल खूप महत्वाचे आहेत, कारण की पॉवर प्लेचे चान्स आहे. मित्रांनो, टाइम सेट केलाय, त्यामुळे तुम्हाला टायमिंग मध्ये या बॉलवर देखील विथ द स्पिन, आणि चांगला कीपरने पण कलेक्ट केला गेला बॉल. प्रथमेशने, पत्तूने चांगला बॉल कलेक्ट केला गेला. बॅटर आउट. बॅक टू बॅक दुसरी विकेट. आणि बॉलिंग काय करतात बॉलर रुपेश. बघा, पहिलाच बॉल बाउंड्री मारणं डिफिकल्ट आहे, बट विकीने घरातूनच सेट होऊन आला होता. प्रॉपर टायमिंग केलं विकीने. ओल्ड इज गोल्ड. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हाईट बॉल. रन आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल. एक्स्ट्रा रन्सने 21 रन झालेत. अजूनही 21 रनची गरज आहे. 13 बॉल 21. हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. लास्टचा बॉल क्रिकेटच्या भाषेमध्ये बाबा पकडून टाकावा लागेल. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं, आणि सुनील विश्वकर्मा, गांगुली, अफलातून फिल्डिंग. मित्रांनो, फिल्डिंग आवडली असेल तर गांगुलीसाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. अफलातून फिल्डिंग. कल्याणचा एक असा खेळाडू ज्याने कधी बॅटिंग कधी फिल्डिंगच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं, असा सुनील विश्वकर्मा, गांगुली. मग कोकणातील देखील, मग रत्नागिरी, राजापूर, मालवण परिसरात देखील गांगुलीने खूप चांगली कामगिरी केली. तिकडे देखील आपल्या कल्याणचं नाव एक वेगळ्या स्तरावर नाव ठेवून ठेवलं. आणि आता 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. थोडं फास्ट खेळा फिल्डिंग टीम.
गुड बॉलिंग, चांगली ओव्हर टाकली बॉलर रुपेशने. बाउंड्री झाल्या बट चांगलं कमबॅक केलं आणि गांगुलीची फिल्डिंग की फॅक्टर राहिलंय. स्वर्गीय बंटी आता 5-11 संघ आज एक चांगली कामगिरी करतो या मॅच मध्ये. त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीम निर्वाणा आर्या हा संघ, तोही देखील संघ इकडे चांगली कामगिरी करतोय. गांगुलीची फिल्डिंग आज पाहण्यासारखी आपल्याला इकडे पाहायला मिळते. मॅच थोडीफार क्लोज होते मित्रांनो आणि आज सर्व आमचे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, सर्व या परिसरातील यांना सुट्टी आहे, सेकंड सॅटर्डे आहे, बँक हॉलिडे आहे, त्यामुळे सर्व संध्याकाळी मला असं वाटतं एक चांगली गर्दी होईल आणि सर्व आमचे युवा सेनेचे पदाधिकारी एकत्रित येऊन एक चांगली टुर्नामेंट कल्याण वेस्ट प्रीमियर लीग चला टायमिंग मध्ये तुम्हाला बॉलिंग साठी बाला मलिक, बाला गाना मेरे को याद आया भाई, बट अभी बाला को भी बॉलिंग डालना जरूरी है. 12 गेंदों में 20 रन की जरूरत है मैच जीतने के लिए इस बार. और बाला ने यहाँ पर खोल डाला, हल्ला बोल कर दिया बाला ने और ऑफ स्टिक यहाँ पर ब्रेक कर दिया. गुड बॉलिंग बाला. मॅच पूर्णपणे क्लोज होताना पाहिली गेली आहे आणि बालाने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या गेल्या. तर दोन्ही बॅटर, स्ट्राईक एंडला बॅटर बाला, बॉलिंग साठी बाला. बॅट्समन प्रशांत बाला या नावाने देखील फेमस आहेत. प्रत्येकाला टोपण नाव आहेत, बाला, बाबू, सोनू, टोनू, मोनू, डीके, सर्वांच्याशी टोपण. या बॉलवर देखील लेग स्पिन आणि प्रशांतने चांगला पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला बट बाला मलिकने तिकडे बॉल फिरवला. आता समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. 10 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 10 बॉल 19 कोण जिंकेल? पहिलीच मॅच लीग मॅचच्या फॉर्मॅट मध्ये तुम्हाला लीग मॅच मध्ये जिंकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आज संपूर्ण कल्याण परिसरात कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचे एक भव्य दिव्य असं आयोजन गणेश नाईक साहेब आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार एकत्रित येऊन आज एक चांगलं सक्सेसफुल इव्हेंट कल्याण वेस्ट आणि कल्याण वेस्टची ट्रॉफी पण खूप चांगली बघायला मिळाली. दगदगची मशाळ जे चिन्ह आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील मशाळ, आज त्या मशाळाचं देखील ट्रॉफीला एक लोगो आहे आणि खूप चांगलं ग्राफिक बनवलंय. सर्व प्लेयर्सला पण खूप चांगलं मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आहेत. टाइम लिमिट्स आहे मित्रांनो, 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 बॉल टाकायचे आहेत, त्यामुळे कव्हर करा मित्रांनो. टाइम इज अ मनी. टायमिंग मध्ये सर्व काही झालं पाहिजे. या बॉल देखील बॉल आतमध्ये आणला गेला, एक स्क्वेअर कट क्लासिकल अंदाज. बाळाचे म्हणजे बाळा मलिकचे हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. बट स्ट्राईक एंडला प्रशांत, ओरम क्रिकेट पण प्रशांत खूप चांगलं खेळलेत. बट अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे तर तुमची परफेक्ट पाहिजे, विथ द स्पिन खेळण्याची तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. 8 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता गरज आहे. 8 चेंडू 14 धावा. आलेले सर्व खेळाडू, सर्व मित्र, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या बॉलवर फटका फसला गेला आणि तिकडे मित्रांनो अंपायर्स आहेत, त्यामुळे मित्रांनो पडदा सोडून प्लीज उभं राहा. जे पडदा पकडला कारण की त्याला बाउंड्री आहे. पाय वगैरे तुम्ही थोडं आतमध्ये घ्यायचे. आपले प्लेयर्स बसलेत कारण की क्रुशल मुवमेंट आहे मित्रांनो. जरा इकडे तिकडे झालं तर परत प्रॉब्लेम नको. आणि
बॅटर आपण पाहिले तर बॅटर प्रशांत मला असं वाटतं डायरेक्ट जिम वरून आलाय. मॅचला जिंकण्याकरिता आता टार्गेट थोडं बदललं गेलंय. 7 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 14 रनची गरज आहे. हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा असणार आहे बाला मलिक यांचा. प्रशांत घोले की बॉडी है डोले शोले. या बरोबर पॅडल स्वीप, तिकडे 1 रन आणि फेकी केली गेली स्ट्राईक एंडला. बट बेल्स मला असं वाटतं पडल्या नाहीयेत. गुड बॉलिंग बाला मलिक, चांगली बॉलिंग टाकली बाला मलिकने पण. आणि गांगुलीची चांगली फिल्डिंग, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढला. आता 6 बॉलमध्ये 13. बघा अन्नूने एक बाउंड्री अन्नूच्या हातातून निसटली होती, बट अन्नूला आता ती कव्हर करावी लागेल. 6 बॉल 13 आहे आणि विशेष करून दोन्ही एंडने ही टुर्नामेंट खेळली जाते. त्यामुळे दोन्ही एंडने खेळत असताना तुम्हाला फिल्डिंग पण तेवढीच महत्वाची असणार आहे. 6 बॉल 13 पॉईंट आणि थर्ड मॅन आतमध्ये आहे. फाईन लेग पण आतमध्ये आहे, त्यामुळे रिव्हर्स आणि पॅडल स्वीपला तुम्ही चान्स घेऊ शकता. बट आता स्ट्राईक एंडला बॅटर प्रशांत. 6 बॉल 13 बॉलिंगसाठी अन्नू. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि या बॉलवर 1 रन. हार्ड लक. 5 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता अजूनही 12 रनची गरज आहे. कुठला संघ जिंकेल? स्वर्गीय बंटी आता 511 संघ जिंकेल की टीम निर्वाणा आर्या हा संघ जिंकेल? पहिली मॅच बेस्ट वर्सेस बेस्ट. कल्याण वेस्ट. स्ट्राईक एंडला प्रशांत. 5 चेंडूमध्ये 12 रनची गरज आहे. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला. अन्नूने कॉन्फिडन्सने बॉलिंग केली गेली आहे. बघा आता हा बॉल खूप महत्वाचा असणार आहे. 4 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 11 रनची गरज आहे. पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये पैसा वसूल मॅच आहे. भव्य दिव्य असं आयोजन आज कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मध्ये. 4 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. स्वर्गीय आज डॉक्टर छत्रभुज फतेसिंग नाईक या स्टेडियम स्टँड मधून देखील सर्व मॅचचा आनंद घेतात. स्ट्राईक एंडला बॅटर प्रिन्स के कॉन्फिडन्स आहे, कारण की स्टार्ट टू एट बॅटिंग करतोय. 4 बॉल 11. मित्रांनो मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. या बॉलवर स्टेप आउट झाले. अंपायरने नो आहे. नो बॉल. चुकीला माफी नाहीये. बघा मित्रांनो, अंपायर्सने जो डिसिजन दिलाय तुम्हाला एक्सेप्ट करावा लागेल. भाई बोला बापू दिखता है तो दिखता है. अंपायर बोलले नो आहे तो नो आहे. चार बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता आता 9 रनची गरज आहे. एक तेरी एक मेरी. कधी इकडे मॅच आहे कधी तिकडे मॅच आहे आणि मॅच अजूनही संपली नाहीये. 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. एका बाउंड्रीची मॅच आली आहे. भव्य दिव्य असं आयोजन आणि पहिलीच मॅच हाऊसफुल. 4 बॉल 9. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. फटका फसला गेलाय. अन्नूने पुन्हा एकदा कमबॅक केलं गेलंय. 3 बॉल मध्ये 8 रनची
कल्याण वेस्ट प्रीमियर लीगची पहिलीच मॅच अगदी इकडे लेट झाली पण थेट झाली आहे. 3 बॉल 8. या बॉलवर स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय. बाउंड्री. आता 2 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. आणि मित्रांनो कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 4 धावा. काहीतरी कर भावा. आणि केलीस तर तुझीच हवा आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉल तिकडे कट केला गेलाय. 1 रन मिळेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि बॅटर इकडे नॉन स्ट्राईक एंडला तर आउट आहे. पाहूयात आपण आता स्ट्राईक एंडला चेक केलं जाईल. स्ट्राईक एंडला चेक केलं जाईल की आहे काय. स्ट्राईक एंडला नाही आहे त्यामुळे रन मला असं वाटतं 1 मिळेल. आणि 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. काय मॅच रंगली आहे. आणि कल्याण वेस्ट प्रीमियर लीगचा आज भव्य दिव्याचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना, गणेशजी नाईक साहेब आणि सर्व त्यांचे मित्रपरिवार एकत्रित येऊन एक चांगला ऑर्गनाइज कल्याण क्रिकेट असोसिएशनची आपण पाहिलं तर अंडर आर्मची देखील एक चांगली असोसिएशन आणि त्या माध्यमातून एक क्रिकेट. 1 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच आवडली असेल एकदा टाळ्या वाजवायत. एका चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. प्रिन्स आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करणार बट जे बाउंड्रीला बसलेत मित्रांनो थोडं लांब पडदा सोडून उभे राहा प्लीज. पडदा लहान मुलाने सोडा कारण की पडद्याला बाउंड्री आहे प्लीज. 1 बॉल 3. पाय पण मागे घ्या प्लीज. प्रथमेश पाटील आपण तिकडून थोडं मागे जा. 1 बॉल 3. स्ट्राईक एंडला प्रिन्स, बॉलिंग साठी अनिरुद्ध अन्नू. आणि हा बॉल तिकडे फसला गेलाय. मॅच आपण पाहिले तर जिंकली स्वर्गीय बंटी आता 5-11. दोन्ही टीम आपण हँडशेक करायचे. हँडशेक कंपल्सरी, अन्यथा तुम्हाला पेनलाइज दिलं जाईल नेक्स्ट मॅच साठी. स्वर्गीय बंटी आता 5-11 संघ ही मॅच जिंकलाय. चांगली फिल्डिंग, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. त्यामुळे लास्टला देखील हँडशेक करायचे दोन्ही टीम्स. खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये एक चांगली फाईट मॅच झाली. फायटिंग टार्गेट पाहिलं गेलं. 1 बॉल 3 ची मॅच पाहायला मिळाली. स्कोर थोडा जीवनने एक चांगली बॅटिंग केली. जीवन आपण यायचंय